आफ्टरनून फ्रेंड्स. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण सेकंड MSBT चं सेकंड इयरचं थर्ड सेमिस्टर मध्ये कोणकोणते विषय आहेत त्याचं आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं. त्यानंतर मी म्हटलं होतं की आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++ डबल OP 313304 सब्जेक्ट कोड याचे आपण सिलेबस पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर वन बाय वन त्या सिलेबस नुसार आपण सिरीज पाहणार आहोत. प्रत्येक सिलेबस नुसार प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मी मराठीमध्ये एक्सप्लेन करून देणार आहे. तर अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++ याचा आपण एक टेंटेटिव्ह लर्निंग असेसमेंट पाहूया. येथे TH आहे मॅक्सिमम 30 मार्क म्हणजे 70 मार्काचा पेपर 30 मार्काचे इंटरनल टोटल मॅक्सिमम 100 मार्क 40 ची पासिंग असते. प्रॅक्टिकल आहे APPR 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. टोटल 50 मार्काचे मिनिमम 20 मार्क तुम्हाला पाहिजे. ACPR म्हणजे ऍक्टिरेट म्हणजे इंटरनल प्रॅक्टिकल आहे 25 मार्काचं 10 ची पासिंग आहे. SLA तुमचा म्हणजे जो मायक्रो प्रोजेक्ट आहे तो 25 मार्काचा आहे. टोटल मिनिमम 10 मार्क्स त्याला पासिंगला पाहिजे. टोटल मार्क्स तुमचा 200 मार्काचा C++ हा विषय आहे. तर आता आपण वन बाय वन सिलेबस पाहूया. तर सिलेबस मध्ये टोटल युनिट अगोदर आपण पाहूया. टोटल 5 युनिट्स आहेत. तर पहिलं युनिटचं नाव आहे युनिट नंबर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये 1.1 to 1.6 टोटल सिलेबस आहे. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग वर्सेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फीचर्स आहेत. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहेत, ऍप्लिकेशन आहे, डेटा टाइप कॉम्पॅटिबिलिटी, डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल, डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल, रेफरन्स व्हेरिएबल, टाइप कास्टिंग, स्पेशल ऑपरेटर, C++ स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर, मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर, मॅनिप्युलेटर. नंतर 1.5 मध्ये स्ट्रक्चर पाहणार आहोत. C++ चं बेसिक इनपुट आउटपुट ऑपरेटर कोणते असतात, फंक्शन काय आहे C++ मध्ये त्याचा सिंपल प्रोग्राम पाहणार आहोत. क्लास अँड ऑब्जेक्टचं इंट्रोडक्शन, स्पेसिफाय क्लास कसं स्पेसिफाय करतात, कसं ऍक्सेस करतात, कसं डिफाइन करतात मेंबर फंक्शनला इनसाइड आणि आउटसाइड जे क्लासमध्ये, ऑब्जेक्ट कसं तयार करतात, मेमरी अलोकेशन कसं तयार केला तो ऑब्जेक्टचं. नंतर युनिट नंबर सेकंड आहे फंक्शन अँड कन्स्ट्रक्टर. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इनलाइन फंक्शन, स्टॅटिक डेटा मेंबर्स, स्टॅटिक मेंबर फंक्शन, फ्रेंड फंक्शन युजिंग टू डिफरंट क्लासेस युजिंग नॉन मेंबर फंक्शन. 2.2 मध्ये पाहणार आहोत ऍरे ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन आर्ग्युमेंट, कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर पाहणार आहोत. त्याच्यानंतर टाइप ऑफ कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग अँड कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. त्याच्यानंतर डिस्ट्रक्टर. युनिट नंबर 3 पाहणार आहोत एक्झिस्टिंग क्लासेस युजिंग इनहेरिटन्स म्हणजे इनहेरिटन्स पाहणार आहोत. त्याचे इंट्रोडक्शन काय आहे, डिराइव्ह क्लास कसं डिफाइन करतो, विजिबिलिटी मोड काय आहे, त्याचे इफेक्ट कोणकोणते, टाइप काय इनहेरिटन्सचे, सिंगल, मल्टिपल, मल्टी लेवल, हायब्रिड, हायरार्किकल, व्हर्च्युअल बेस क्लास काय असतो, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय आहे, कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ह क्लास काय असतो. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 मध्ये आपण पॉइंटर अँड पॉलिमॉर्फिझम इन C++ पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कन्सेप्ट पाहणार आहोत पॉइंटरचं. नंतर डिक्लेरेशन काय आहे, पॉइंटर ऑपरेटर काय आहे, ऍड्रेस ऑपरेटर काय आहे, पॉइंटर अरिथमेटिक काय आहे, पॉइंटर टू ऑब्जेक्ट, पॉइंट टू ऑब्जेक्ट, दिस पॉइंटर काय आहे, डिराइव्ह क्लास काय आहे, इंट्रोडक्शन टू पॉलिमॉर्फिझम काय आहे, टाइप कोणकोणते पॉलिमॉर्फिझमचं, कंपाइल टाइम, रन टाइम, फंक्शन ओव्हरलोडिंग. त्याच्यानंतर रिव्हिजन ऑफ कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, रूल्स काय ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे, युनिरी बायनरी ऑपरेटर पाहणार आहोत. रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये व्हर्च्युअल फंक्शन, रूल्स फॉर व्हर्च्युअल फंक्शन, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. युनिट नंबर 5 आहे फाइल ऑपरेटर्स, फाइल ऑपरेशन्स मध्ये C++ स्ट्रीम क्लासेस, क्लासेस फॉर फाइल स्ट्रीम ऑपरेशन्स. त्याच्यावरती कोणकोणत्या फाईलवरती कुठल्या टाइपचे ऑपरेशन परफॉर्म केले जातात, डिटेक्शन ऑफ एंड ऑफ फाइल, फाइल कोणकोणते मोड असतात. त्याच्यानंतर ओपनिंग फाइल युजिंग कन्स्ट्रक्टर, ओपन फंक्शन, क्लोजिंग फाइल, रीडिंग फ्रॉम, रायटिंग टू फाइल, फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट फंक्शन इन C++, टाइप ऑफ फाइल, रॅन्डम ऍक्सेस, सिक्वेन्शियल ऍक्सेस. तर हा थेअरी आपण टोटल 5 युनिट आहेत थेअरी मध्ये. आता आपण सिलेबस पाहिला. जसं पहिल्या युनिट मध्ये प्रिन्सिपल काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं, सेकंड फंक्शन अँड कन्स्ट्रक्टर, त्याच्यानंतर एक्झिस्टिंग क्लासेस इनहेरिटन्स, पॉइंटर अँड पॉलिमॉर्फिझम आणि फाइल ऑपरेटर असे 5 आहेत. त्याच्यानंतर आपण लॅबोरेटरी पाहणार आहोत म्हणजे प्रोग्राम्स. तर प्रोग्राम्स टोटल तुमचे 21 प्रॅक्टिकल्स आहेत. ते 21 प्रॅक्टिकल्स आपण वन बाय वन कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर आताच आपण जे थेअरी पाहिले ते थेअरी कोणत्या युनिटला किती मार्काची आहे ती मार्किंग स्कीम आपण पाहूया. तर पहिलं युनिट आहे प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग.
त्याचं 12 मार्काचं युनिट आहे. फंक्शन अँड कन्स्ट्रक्टर 16 मार्काचं युनिट आहे. त्याच्यानंतर एक्झिस्टिंग क्लासेस अँड युझिंग इनहेरिटन्स 16 मार्काचा आहे. पॉइंटर अँड पॉलिमॉर्फिझम इन सी प्लस प्लस 16 मार्काचा आहे. त्यानंतर फाईल ऑपरेशन्स 10 मार्काचे आहे. असे टोटल 70 मार्क्सचा हा सिलेबस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी प्लस प्लस या विषयाचे पूर्ण सिलेबस आपण पाहिला. किती युनिट्स आहेत, प्रॅक्टिकल टोटल 21 प्रॅक्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर स्कीम पाहिले आपण, इंटरनल किती मार्काचं आहे, एक्सटर्नल किती मार्काचं आहे आणि टोटल युनिट्स पाहिले आणि त्याचे इंट्रोडक्शन पाहिलं. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डायरेक्टली प्ले लिस्ट मध्ये 1 बाय 1 युनिट नंबर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग याचा आपण लेक्चर सुरू करणार आहोत, सिरीज सुरू करणार आहोत मराठीमध्ये, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर पेपरामध्ये ऍटलिस्ट लिहिता तरी या उद्देशाने मी माझा व्हिडिओ तयार केलेले आहे, युट्यूब चॅनल तयार केलेले आहे. तर त्या युट्यूब चॅनलला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.